नमस्कार. आजच्या भागात जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर काकू खूप सारे आरोप करते, पण ऋषिकेशने जी ट्रिक वापरली आहे ना त्याच्यामुळे काकूची बोलती बंद होते. पण काकू कोणाला जुमानत नाही, ही गोष्ट तर खरी आहे. पण त्यानंतर ऋषिकेश काय टर्न्स अँड ट्विस्ट घेणार आहे, इकडे ऐश्वर्या आणि मकरंदचा प्लॅन कसा फ्लॉप होतो, हे सगळं बघूया आजच्या एपिसोडमध्ये. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे काकूने सगळ्यांसमोर तमाशा मांडलेला असतो की आता ही मुलगी आमच्या घरी राहू शकत नाही. तेव्हा जानकी म्हणते तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे, काकू जरा समजून घ्या. काकू तिला धक्का देऊन पाडायला जातच असतात. तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो आणि म्हणतो हे सगळं काय चाललं आहे. तेव्हा जानकी म्हणते तू लांब रा रे, हे सगळं तुझ्याचमुळे झालं आहे. तेव्हा काकू म्हणतात आता मला समजलंच आहे, हे बघ आता तर एवढं सगळं करून सुद्धा तू साळसूदपणाचा आवनतोय का. हे फोटो बघ. ऋषिकेश ते फोटो बघतो आणि तो विचार करायला लागतो हे सगळं कोणीतरी नक्कीच मुद्दाम केलं आहे. त्याच्यामुळे तर आम्ही त्या सिच्युएशनमध्ये असताना कोणीतरी आमचे मुद्दाम फोटो काढले, काहीतरी करायला लागेल. तेव्हा ती लगेच अख्ख्या गावाला सांगायला लागते बघा बघा या मुलीला आम्ही आमच्या घरामध्ये ठेवून घेतलं आणि ही मुलगी आता कसे गुण उधळवते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे, मी सगळं सांगतो की नेमकं घडलं काय होतं. तेव्हा ती म्हणते मला काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे, तुम्ही का बरं असं सगळं मला सांगताय, मला नाही ऐकायचं. तेव्हा जानकी खूप रडायला लागलेली असते. तेवढ्यात ऋषिकेश एक ट्रिक करतो आणि प्रियाच्या अंगावरती एक दोरी फेकतो. प्रिया अक्षरशः घाबरून ऋषिकेशच्या जवळ येते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो थांब जरा, शांत हो, पहिले बघ तो साप नाही आहे, ती एक दोरी आहे. तेव्हा तो सांगायला लागतो बघा आता तुमची मुलगी ही माझ्या मिठीत आली होती, म्हणजे याचा अर्थ असा आहे का तिचा आणि माझं लफडं सुरू आहे. तेव्हा काकू म्हणतात खरं म्हटलं तर तूच मुद्दाम केलं ना, म्हणून तर ती घाबरली, त्याच्याचमुळे तर ती तुझ्या मिठीत आली, उगाच तिच्यावरती वाटेल ते आरोप करू नको. तेव्हा काका म्हणतात म्हणजे तुझं म्हणणं असं आहे तुम्ही दोघंही अशाच कोणत्या तरी सिच्युएशनमध्ये होता ना. तेव्हा तो म्हणतो हो, मी तुम्हाला सांगतो काय झालं होतं. जानकी जेव्हा रस्त्यावरून घरी येत होती ना तेव्हा तिला एक गुंड सापडला. तिने त्याला विचारलं की तू कोण आहेस. तेव्हा त्याने तिला सुरा दाखवला. ती जीव वाचवण्यासाठी एका गोडाऊन मध्ये गेली आणि त्या माणसाने तिथे त्याला लॉक केलं होतं. तेवढ्यात नशिबाने माझं काम होतं म्हणून मी तिथे पोहोचलो, त्यामुळे मी तिला वाचू शकतो, नाही तर विचार करा तिच्या आयुष्याचं काय झालं असतं. तेव्हा काकू म्हणतात आम्हाला काही ऐकायचं नाही आहे, ही खोटी नाटी नाटकं आहेत ना ती आमच्या समोर करायची नाही. अशा मुलीला मला आता माझ्या घरामध्ये थारा द्यायचा नाही आहे आणि तुला एवढाच पुळका असेल ना तर तू बघून घे, या मुलीने आत्ताच्या आत्ता घरातून माझ्या चालतं व्हायचं. तेव्हा जानकी म्हणते काकू ऐका ना प्लीज, मला कोणीतरी ऐका. तेव्हा काकू लगेच दाराच्या जवळ जातात आणि म्हणायला लागतात तुम्ही येता की नाही, नाहीतर तुम्हाला सुद्धा मी घराच्या बाहेर ठेवेल. तेव्हा जानकी म्हणते काका तुम्ही तरी माझी काही मदत करा ना. तेव्हा काका म्हणतात खरंच जानकी माझ्याकडे कोणताच ऑप्शन नाही आहे. काका सुद्धा घराच्या आतमध्ये निघून जातात. जानकी दार वाजवायला लागते आणि म्हणते काकू एवढ्या रात्री मी कुठे जाणार, प्लीज एकदा समजून तरी घ्या. पण कोणी तिचं काहीच ऐकत नसतं. आजूबाजूची लोक तिथून निघून जातात. इकडे जानकी खूप रडायला लागलेली असते, तर दुसरीकडे ऐश्वर्या आणि मकरंद पार्टी करत असतात. तेव्हा ती म्हणते तुला काय वाटतं माझा प्लॅन असा तसा आहे का, माझा प्लॅन एक नंबर भारी आहे. आता मला खात्री आहे यापर्यंत आपला प्लॅन सक्सेसफुल झाला असेल. आपल्या माणसांनी त्यांना फोटो पाठवले असतील आणि त्या काकूंनी तिला घराबाहेर काढलं सुद्धा असेल, बघ आता किती मजा येईल. तेव्हा तो म्हणतो खरंच तुझा प्लॅन सुपर्ब आहे. तेवढ्यात ऐश्वर्याला कॉल येतो आणि तिला समजतं की जानकीला घराबाहेर काढलं आहे. तेव्हा मकरंद विचारतो काय झालं, सगळं नीट ना. तेव्हा ती म्हणते आपला प्लॅन फुल प्रूफ वर्क झालेला आहे आणि त्या काकूंनी तिला घराबाहेर काढलं आहे. आता लवकरच तुझी गर्लफ्रेंड तुला कॉल करेल आणि तुला तिची मदत करायला जावं लागेल. हे ऐकल्यानंतर मकरंद सुद्धा खूप खुश झालेला असतो. तर दुसरीकडे जानकी इकडे खूप टेन्शनमध्ये असते. तेव्हा ती विचार करते आता मी काय करू आणि कुठून मार्ग शोधू, माझ्याकडे तर काहीच ऑप्शन नाही. तेवढ्यात ऋषिकेश तिथे येतो आणि म्हणतो हे तुझं सामान घे. तेव्हा जानकी म्हणते काय माझं सामान घेऊ, आता मी कुठे जाऊ, मला हाच प्रश्न पडला आहे. हे सगळं तुझ्याचमुळे झालं आहे, तुझ्याचमुळे एवढा मोठा कांड झाला. माझ्याकडे आता एवढे पैसे सुद्धा नाही आहेत की मी हॉटेलमध्ये राहू शकू. तेव्हा तो म्हणतो तू एक काम कर ना, तू माझ्या घरामध्ये राहू शकते. तेव्हा ती म्हणते काय बोलतोयस तू, तू असा माझ्याशी असं वागण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको, मी संकटात आहे याचा अर्थ असा नाही की मी तुझं सगळं ऐकून घेईल. तेव्हा तो म्हणतो अगं शांत हो जत्रेवाली, शांत राहा,
पहिले माझं म्हणणं ऐक, तू घराच्या आतमध्ये राहा, मी घराच्या बाहेर झोपू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा ती म्हणते अच्छा, पण अशी मी तुझी हेल्प घेणं मला चांगलं वाटत नाही, असे उपकार घेणं चुकीचं आहे. तेव्हा तो म्हणतो मग दुसरा कोणता ऑप्शन आहे का? यावेळेला तुझ्याजवळ कोणी दुसरा ऑप्शन आहे का जो तुझ्यावरती उपकार करेल? मीच आहे ना, मग जत्रेवाली घे की माझी हेल्प. तेव्हा ती म्हणते काय जत्रेवाली, माझं नाव आहे. तेव्हा तो म्हणतो अच्छा, माझ्यासाठी तर तू जत्रेवालीच आहे, थांब जरा, थोडं आपण फिल्मी स्टाईलने करूया, माझं नाव ऋषिकेश रणदिवे. तेवढ्या जानकी त्याच्या हातामध्ये हात मिळवते आणि म्हणायला लागते माझं नाव जानकी. तेव्हा तो विचारतो फक्त जानकी, तुझं सरनेम काय आहे? जानकीला थोडं वाईट वाटतं, ती लगेच हात बाजूला करते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो तू एक काम कर, तू घराच्या आतमध्ये झोप, मी इथे झोपतो, आता दुसरा काही पर्याय नाही तर ऐक ना माझं. जानकी लगेच त्या घरामध्ये ग्रहप्रवेश करते. तर दुसरीकडे मकरंद खूप खुश असतो. तेव्हा तो म्हणतो खरंच मला असा प्लॅन जमला नसता जेवढा भारी प्लॅन तू केला आहे. तेव्हा ती म्हणते खरंच तू इमोशनल आहे म्हणून तर तुझं या सगळ्या गोष्टीमध्ये डोकं चालत नाही आणि मी प्रॅक्टिकल आहे म्हणून तर मी एवढा मोठा डाव शिजवला. तेव्हा तो म्हणतो खरंच, पण माझ्याकडे तर एवढं मोठं बिझनेस आहे, म्हणजे माझ्याकडे सुद्धा डोकं आहे. तेव्हा ती म्हणते तसं डोकं नाही रे, आपल्या लाईफ पार्टनरला आपलं करण्यासाठी जे काही एफर्ट करायला लागतात ना त्याच्यासाठी वेगळं डोकं लागतं आणि ते तुझ्याकडे नाही आहे. तेवढ्यात ऐश्वर्याला पुन्हा कॉल येतो आणि ऐश्वर्याच्या चेहऱ्याचा रंग उडून गेलेला असतो. तेव्हा तो विचारतो काय झालं ऐश्वर्या, मला खरं खरं सांग, काही प्रॉब्लेम झाला आहे का? तेव्हा ती म्हणते पहिले तू पॅनिक होऊ नको, मी काय बोलते ते शांतपणे ऐक. म्हणजे तुझी गर्लफ्रेंड आहे ना, ती आता त्या बाजूवाल्या म्हणजे त्या मुलाच्याच घरामध्ये राहत आहे. हे ऐकल्यानंतर मकरंद अक्षरशः चिडून जातो आणि म्हणायला लागतो मी तरी म्हणत होतो ना हा प्लॅन ब्लॅकफायर होईल आणि बॅकफायरच झाला, आता तुझा प्लॅन अक्षरशः बर्बाद केला आहे. तो ग्लास फोडून टाकतो. तेव्हा ती म्हणते शांत हो, आता तू एवढा हायपर होऊ नको. तेव्हा तो म्हणतो आत्ताच्या आत्ता मी तिकडे जातो आणि तिची मदत करतो, कारण की मी जर गेलो नाही तर त्यांना तर अजून जवळ यायचा चान्स मिळेल. तेव्हा ती म्हणते असं मुलींना आवडत नाही, तुला शांत व्हायला लागेल, प्रत्येक गोष्टीमध्ये घाई करून चालणार नाही. मी सांगते ना ती मुलगी नक्कीच तुझ्याकडे मदत मागायला येईल, आता तिला शांत होऊ दे, त्यानंतरच तू सिच्युएशन हँडल कर. तेव्हा तो म्हणतो मला वाटत नाही, आणि जर असं झालं नाही ना तर तू बघ आणि मी आहेस. तो अक्षरशः चिडून गेलेला असतो. दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश दोघं जण दाराच्या बाहेर उभे असतात. जानकी रूमच्या आतमध्ये तर ऋषिकेश दाराच्या बाहेर. जानकीला राहून राहून जुने दिवस आठवतात की मधुभाऊंनी कसं तिला सांगितलं होतं की तुला आपल्या सगळ्यांसाठी सगळं काही करायचं आहे. नंतर सायलीने तिला सांगितलं होतं की जोपर्यंत शिक्षण कंप्लीट होत नाही तेपर्यंत तुला इकडे वापस यायचं नाही. नंतर काकूने तिच्यावरती कसे आरोप लावले आणि कसं तिला घराबाहेर काढलं हे सगळं आठवतं आणि ऋषिकेशने कशी तिची मदत केली हे सगळं आठवून जानकी थोडी भावूक झालेली असते. तेव्हा ती ढसाढसा रडायला लागते आणि दुसरीकडे ऋषिकेश सुद्धा थोड्या थंडाव्यामध्ये शांतपणे झोपून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषिकेशला सकाळ झाल्यामुळे जाग आलेली असते. तर इकडे जानकी घरामध्ये सगळी आवरावर केलेली असते. तिने सगळं काही नीट केलेलं असतं आणि देवपूजाही केलेली असते. तेव्हा ती म्हणते चहा रेडी आहे. तेव्हा तो खुश होतो आणि म्हणतो मस्त गोष्ट आहे, म्हणजे घराचं हिने तर कायापलट केली आहे. तेव्हा ती म्हणते चहा बनलेला आहे, नाश्त्यासाठीही मी सगळं काही रेडी केलं आहे आणि त्या उलट मी तुझ्यासाठी गरम पाणी काढून ठेवलं आहे, म्हणजे आता तू आंघोळीलाही जाऊ शकतो. तेव्हा तो चेअरवरती बसतो आणि विचार करायला लागतो एका दिवसामध्ये हिने किती काही बदल केला, एवढं तर माझ्याकडून कधीच झालं नसतं. खरं म्हटलं तर हिला घरामध्ये ठेवण्याचा माझ्यासाठी सुद्धा फायदा आहे. तो हसायला लागतो. तेव्हा जानकी म्हणते तुझ्या मनामध्ये जे काही विचार चालले असतील ना हे सगळे बंद कर. तेवढ्या ती हात जोडते आणि म्हणायला लागते खरंच तू माझी कालची मदत केली ना त्यासाठी मनापासून थँक्यू. ऋषिकेशच्या चेहऱ्यावरती ही एक गोड स्माईल आलेली असते. तर पुढील भागात आपण बघणार आहोत जानकी इकडे मकरंद समोर असते. तेव्हा ती म्हणते मला तो पहिले उडाण टप्पू वाटायचा, पण तो खरंच एक जंटलमॅन आहे, प्युअर सोल आहे. त्याने जी माझी मदत केली ना त्यामुळे मला एक गोष्ट समजली आहे, तो खरंच खूप छान माणूस आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मकरंद अक्षरशः खवळून जातो आणि लगेच ऐश्वर्याला कॉल करायला लागतो. तेव्हा तो सांगतो साम दाम दंडभेद जे काही वापरायचं असेल ते वापर आणि त्या पोराला जानकीच्या आयुष्यामधून तुला दूर करायचं आहे. तेव्हा ती म्हणते तू काळजीच करू नको, मी आहे ना, मी आता बघ काय करते. तर दुसरीकडे सारंग आणि सुमित्रा घराच्या बाहेर आलेले असतात. तेव्हा दाराला कुलूप असतं. ते बघता ती म्हणायला लागते म्हणजे ऋषिकेश गेला तरी कुठे, तो घरात का नाही. इकडे काही लोक येतात आणि
ऋषिकेशला एका दाराच्या आतमध्ये बंद करतात. ऋषिकेश जोरजोरात वाजवत असतो, कोणी आहे का, दार उघडा, मला इथे का बंद केलं आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता ऋषिकेशला नेमकं हे सगळं ऐश्वर्याने तर केलं नसेल ना. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.